श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. धनाची समृद्धी, ज्ञानाचा प्रकाश, सुखाचं स्नान, आरोग्याची लक्ष्मी, नात्यांचं बंधन आणि प्रेमाची ऊब हीच खरी दिवाळी तुम्हाला लाभो. लक्ष्मी माता तुमच्या घरी आरोग्य, श्रीमंती आणि आनंद घेऊन येवो. सर्वांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा. आश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करत असते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधत असते, जेथे स्वच्छता, शांतता असते. कर्तव्यदक्षी, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष असतात. गुणवती आणि पतिव्रता स्त्रिया असतात. त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते. अमावस्या ही अशुभ मानली जाते, परंतु दिवाळीतील अमावस्या ही कल्याणकारी आणि समृद्धीदर्शक असते. या दिवशी श्रीलक्ष्मी पूजन आणि अलक्ष्मी निस्सारण केले जाते. दिवाळीच्या दिवशी संपत्तीची देवता महालक्ष्मीचे पूजन करतात. घराला स्वच्छ, शुद्ध आणि सुशोभित करून दिवाळी साजरी केल्यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते. तेथे कायमस्वरूपी लक्ष्मी निवास करते. या दिवशी लक्ष्मी देवीचे पूजन आणि सगळीकडे दिव्यांची रोषणाई केली जाते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे, तर कुबेर संपत्तीचा रक्षणकर्ता आहे, म्हणून या दिवशी या दोघांचीही पूजा केली जाते. पूजा करताना शास्त्रोक्त पद्धतीने किंवा विधीनुसार करणं जसं गरजेचं आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आहे तो मनातील शुद्ध भाव. आपल्याकडे जे पूजा साहित्य आहे त्यामध्ये शुद्ध अंतःकरणाने, निर्मळ मनाने आपण पूजा करायची आहे. निर्मळ मनाने केलेली पूजा देवांपर्यंत पोचते आणि देव आपल्याला त्या पूजेचे फळ प्राप्त करून देतात. लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी घरामध्ये येत असते. त्यावेळी घरात महत्त्वाचं आहे ते शांतता ठेवणं. त्यावेळी मोठ्या आवाजात बोलू नये, तसेच भांडण करू नये. जास्तीत जास्त लक्ष्मीचा जप करायचा आहे. श्रीसूक्ताचा जप करा, महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा ऐका. 21 ऑक्टोबर मंगळवारी लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजन हे प्रदोष काळात केलं जातं. त्याचबरोबर त्या स्थिर लग्न असणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. तर प्रदोष काळ आणि स्थिर लग्न हे संध्याकाळी 7:28 ते 9 वाजेपर्यंत असा हा लक्ष्मीपूजनाचा कालावधी आहे. मध्यरात्री लक्ष्मीचं आगमन होतं. यासाठी संपूर्ण घरामध्ये दिव्यांची रोषणाई करायची आहे. लक्ष्मीला सुगंध आकर्षित करतो, त्यामुळे अगरबत्ती, धूप, सुगंधित अत्तर लावायचा आहे आणि लक्ष्मीचा मंत्र जप, नामस्मरण करायचं आहे आणि लक्ष्मीचं स्वागत आपल्या घरामध्ये करायचं आहे. आता आपण सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजन करूया. सर्वात आधी ज्या जागी पूजा करणार आहे ती जागा मिठाच्या पाण्याने किंवा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती चौरंग मांडून चौरंगावरती नवीन स्वच्छ वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. त्यानंतर दीपपूजा करून घ्यायची आहे. दीपदेवताभ्यो नमः सर्वोपचारार्थे गंध अक्षदा पुष्पम समर्पयामी. समईला हळदी कुंकू, गंध, अक्षदा, फूल व्हायचं आहे. दिवा तुपाचा असावा. लक्ष्मीपूजनाची सुरुवात करण्याआधी तुळशीची पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला हळद, कुंकू, अक्षता, फुले, दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे. स्तोत्र बोलायचं आहे. महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आदि व्याधी हरा नित्यम तुलसी त्वम नमोस्तुते. त्यानंतर आचमन करायचं आहे. विष्णूची 24 नावांचा उच्चार या आचमनामध्ये करायचा आहे. आचमन करताना डाव्या हाताने पळीने पाणी उजव्या हातावर घेऊन पहिल्या 3 नावं घेताना ते पाणी प्यायचं आहे आणि 4थ्या नावाला पाणी तामनात सोडून द्यायचं आहे. असं 2 वेळा करायचं आहे. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. परत एकदा श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. आता पुढील नावे उच्चारायची आहेत. श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्री श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः,
श्री अधोक्षजाय नमः. श्री नारसिंहाय नमः. श्री अच्युताय नमः. श्री जनार्दनाय नमः. श्री उपेंद्राय नमः. श्री हरये नमः. श्री श्रीकृष्णाय नमः. यानंतर पुन्हा एकदा आचमन करायचं आहे. हात जोडून प्रार्थना करायची आहे. श्री मन्महागणाधिपतये नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. आदित्यादिनवग्रहदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. यानंतर देशकाल उच्चार करूया. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे कलिप्रथमचरणे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखण्डे दक्षिणापथे रामक्षेत्रे बौद्धावतारे दण्डकारण्ये देशे गोदावर्या दक्षिणतीरे शालिवांशके अस्मिन् वर्तमाने व्यवहारिके विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने शरदऋतो अश्विनमासे कृष्णपक्षे अमावास्यातिथौ मंगलवासरे चित्रादि नक्षत्रे विष्कंभयोगे नागकर्णे तुलास्थिते वर्तमाने श्रीचंद्रे तुलास्थिते वर्तमाने श्रीसूर्य कर्कस्थिते वर्तमाने श्रीदेवगुरो मीनस्थिते वर्तमाने श्रीशनेश्चरे शेषेषु सर्वग्रहेषु यथं राशिस्थानानि स्थितेषु एवं ग्रहगुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथो. आता संकल्प करायचा आहे. त्यासाठी उजव्या हातात अक्षता, फूल, हळदीकुंकू, पळीभर पाणी घ्यायचं आहे. संकल्प मम आत्मन परमेश्वर आज्ञारूप सकलशास्त्र श्रुती स्मृती पुराणोक्त फलप्राप्तीद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थ श्री महालक्ष्मी प्रीतीद्वारा अलक्ष्मी परिहारपूर्वकम विपुल श्रीप्राप्ती सन्मंगल महेश्वर्य कुलाभ्युदय सुखसमृद्ध्यादि कल्पोक्त फलसिद्ध्यर्थ लक्ष्मीपूजनं कुबेरपूजनं च करिष्ये. तत्रादौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं महागणपतिपूजनं करिष्ये. शरीरशुद्ध्यर्थ विष्णुस्मरणं करिष्ये. कलश शंख घंटा दीप पूजनं करिष्ये. याचा अर्थ असा आहे, श्री महालक्ष्मीच्या प्रीतीने माझे दारिद्र्य परिहार व्हावे व पुष्कळ लक्ष्मी प्राप्ती, मंगल, ऐश्वर्य, कुलाची अभिवृद्धी, सुख समृद्धी, फलप्राप्ती व्हावी म्हणून लक्ष्मीपूजन आणि कुबेरपूजन आम्ही करत आहोत. प्रथम पूज्य श्री गणपतीची पूजा करायची आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. पूजा करायची आहे. कलश देवताभ्यो नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. कलशामध्ये गंध, अक्षता, फूल, हळदी कुंकू एकत्रित व्हायचं आहे. कलशामध्ये आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची आहे. त्यावरती नारळ ठेवायचा आहे. आता घंटा पूजन करून घेऊया. घंटाये नमः. सर्वोपचारार्थे गंधाक्ष पुष्पम समर्पयामी. घंटेला गंध, अक्षत, फूल व्हायचं आहे. आता आपण कुलस्वामिनीची सुद्धा पूजा करायची आहे. ओम श्री कुलस्वामिनी नमः. ओम श्री कुलस्वामिनी नमः. देवांना तांदळाचं आसन का द्यायचं, तर तांदूळ हे शुभ मानले जाते, म्हणून देवतांना आदरपूर्वक बसण्यासाठी तांदळाचं आसन देतात. तांदूळ अर्पण करणे म्हणजे देवांना आपल्या पूजेत एक महत्त्वाचं स्थान देणं. हिंदू धर्मात पृथ्वीला भूदेवी म्हणून ओळखले जाते. पृथ्वीचे उत्पादन असलेले तांदूळ हे या देवतेचे प्रगटीकरण मानले जाते. म्हणून तांदूळ आणि भूदेवी यांच्यातील हे नाते हिंदू समारंभामध्ये तांदळाशी संबंधित श्रद्धा दाखवते. हिंदू पूजेत देवतांना अर्पण म्हणून तांदूळ हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. आता लक्ष्मीपूजन करायचं आहे. त्यासाठी लक्ष्मीची जर मूर्ती असेल तर ती घ्यावी. लक्ष्मीचं प्रतीक म्हणून सुपारीचं पूजन आपण करणार आहोत. ओम महालक्ष्मीचं विद्महे विष्णुपत्नीचं धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.
आता लक्ष्मीपती विष्णू यांचीही पूजा करायची आहे. लक्ष्मीपूजन करताना विष्णू पूजेलाही महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. जिथे विष्णूचे नामस्मरण, विष्णू पूजा, विष्णूची स्तुती होते तिथेच लक्ष्मी वास करते. यानंतर करूया कुबेर पूजन. कुबेराची मूर्ती असेल तर ती घ्या, नसेल तर कुबेर म्हणून सुपारीचं पूजन करायचं आहे. ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी मे देहि दापय स्वाहा. हा मंत्र जप संपत्ती, धनधान्य, समृद्धी मिळवण्यासाठी केला जातो. आपल्याकडे असलेल्या संपत्तीचं किंवा धनाचं रक्षण होणं किंवा ते कायम टिकून राहणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी आपण कुबेराची पूजा करतो. कुबेराला धनाचं रक्षण करता असं म्हटलं जातं. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मी व अलक्ष्मी या दोघी बहिणींची पूजा केली जाते. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्तारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, अपयशाची, दुर्भाग्याची देवता मानतात. अलक्ष्मीचे वाहन गाढव आहे, तर हातात झाडू हे आयुध आहे. ही अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे. गुण निर्माण केले तरीही दोष नाहीसे झाले तरच गुणांना महत्त्व येते. म्हणून हा लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी प्राप्तीचा उपाय करून झाला, पण अलक्ष्मीचा नाशसुद्धा व्हायला पाहिजे. म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात आणि तिला आपण लक्ष्मी म्हणून पूजतो. मध्यरात्री केरसुणीने केर काढून तो सुपात भरून बाहेर टाकावा. याला अलक्ष्मी निस्सारण असं म्हणतात. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. केरसुणीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुणी न उचलता झाडत आणायचं आहे. ही कृती करत असताना अलक्ष्मी निस्सारण असं बोलायचं आहे. यामुळे घरात आनंद, सुख, समाधान तसेच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते. अलक्ष्मीला विष्णूने वर दिलेला आहे. जिथे भक्तीचा अभाव, आळस, व्यसनाधीनता, नास्तिकता, अधर्म असेल तिथे तिने वास्तव्य करावे. तसेच दर शनिवारी जे पिंपळाच्या वृक्षास प्रदक्षिणा घालतात त्यांना तिने पीडा देऊ नये. आता श्रीयंत्राची पूजा करून घेऊया. श्रीयंत्र हे त्रिपुरा शक्तीचे प्रतीक आहे. देवी देवतांच्या यंत्रांमध्ये श्रीयंत्र सर्वश्रेष्ठ मानले जाते, म्हणून याला यंत्रराज किंवा यंत्रशिरोमणी असं म्हणतात. श्रीयंत्र हे लक्ष्मी देवीचे एक शक्तिशाली रूप आहे. लक्ष्मीची कृपा घरात यामुळे कायम राहते. जिच्या गर्भामध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास आहे अशा श्रीललिता महात्रिपुरा सुंदरी देवीचे श्रीयंत्र हे निवासस्थान आहे. तर या निवासस्थानामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, परब्रह्म, परविष्णू, परशिवासहित निवास करत असते. म्हणून या श्रीयंत्राची पूजा करणाऱ्यास विश्वातील समस्त देवदेवतांची पूजा केल्याची पुण्य लाभते. लक्ष्मी कुबेर पूजन करायचं आहे. श्री लक्ष्मी कुबेराभ्याम नमः आसनार्थे अक्षतान समर्पयामी. अक्षता व्हायच्या आहेत. हे लक्ष्मी, तू कमळामध्ये निवास करतेस तेव्हा माझ्यावर कृपा करण्यासाठी तू या कमळामध्ये निवास कर. आता वस्त्र परिधान करायचं आहे. श्री लक्ष्मी कुबेराभ्याम नमः वस्त्रोपवस्त्रार्थे कार्पास निर्मिते वस्त्रे समर्पयामी. कापसाचे वस्त्र व्हायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू. श्री लक्ष्मी कुबेराभ्याम नमः हरिद्राम कुंकुम समर्पयामी. हळदी कुंकू व्हायचं आहे. हे ईश्वरी, मी आपले हे ताटक हळदी कुंकू, अंजन, सिंदूर, आडिता आदी सौभाग्यद्रव्य तुला देतो, याचा स्वीकार कर. आता फुले व्हायची आहेत. श्री लक्ष्मी कुबेराभ्याम नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणी तुलसीपत्राणी दुर्वांकुराश्च समर्पयामी. तुळशी फुले व्हायचे आहेत. धूप. श्री लक्ष्मी कुबेराभ्याम नमः धूपम समर्पयामी. उदबत्ती किंवा धूप ओवाळायचा आहे. दीप. श्री लक्ष्मी कुबेराभ्याम नमः दीपम समर्पयामी. आता निरांजन ओवाळायचं आहे. त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्याच्या खाली चौकोनी मंडल करून नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये गोडाचे पदार्थ, लक्ष्मीला आवडणारी खीर असावी, साडीच्या लाह्या, तसेच लक्ष्मीला विडा अर्पण करायचा आहे. जे काही दिवाळीत पदार्थ केले असतील फराळाचे ते सुद्धा
ठेवायच्या आहेत, फळे ठेवायचे आहेत. विडा अर्पण करताना विड्यावरती 1 रुपयाचं नाणं, लवंग, वेलची, हळदी कुंकू, अक्षत टाकून तो विडा देवीला अर्पण करायचा आहे. कवड्या आणि गोमती चक्राला लक्ष्मीशी जोडलेलं आहे. त्यांचे महत्त्व समृद्धी, धन आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आहे. कवडीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते कारण ती समुद्रातून उत्पन्न झालेली आहे. तर गोमती चक्राला लक्ष्मीचा प्रिय मानले जाते. त्यामुळे आर्थिक अडचणी दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यास मदत होते. हे दोन्ही घरात लक्ष्मी कृपेसाठी आणि आर्थिक प्रगतीसाठी वापरले जातात. यांच्या प्रभावाने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि आर्थिक कामामध्ये येत असलेल्या अडचणी दूर होतात. तर यांची देखील लक्ष्मीपूजना दिवशी पूजा करायची आहे. पूजा करून झाल्यानंतर गोमती चक्र आणि कवड्या तसेच दक्षिणावर्ती शंख एका लाल कापडामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायचा आहे. विष्णूने आपल्या हातामध्ये शंख धारण केला आहे. शंखाची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झालेली आहे. त्यामुळे देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ बहीण मानले जातात. पूजा झाल्यानंतर लक्ष्मीची आरती करायची आहे कारण आरतीशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण मानली जाते. आरतीद्वारे देवाप्रती आपली भक्ती आणि कृतज्ञता आपण व्यक्त करू शकतो. आरती केल्यामुळे उपासनेचे किंवा पूजेचे पूर्ण फळ मिळते. सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा आहे. तर लक्ष्मीपूजनाचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि नवीन असाल तर चॅनेलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा दिवाळीच्या आपल्याला मंगलमय शुभेच्छा.